नमस्कार मित्रांनो, कॉमेडीचा वादा प्रदीप दादा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता आपण आज निघालो एका अशा ठिकाणी, त्या मंदिराला पण इतिहासाचा वारसा लाभलेला मित्रांनो, आणि एकदम प्राचीनकालीन मंदिर आहे ते. मित्रांनो व्हिडिओ अजिबात कट करू नका. तुम्ही इथं स्क्रीनवर बघा. आता मित्रांनो मोजून 24 किलोमीटर अंतर राहिलंय, तर आपण 37 मिनिटं म्हणजे 40 मिनिटापर्यंत आपण तिथं मित्रांनो पोहोचतोय. तर तुम्हाला आपण कुठे चाललोय व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे. व्हिडिओ अजिबात कट करू नका. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो आपण फायनली मंदिराच्या पार्किंग मध्ये पोहोचलेलो आहे. गाडी आपली बाजूला लावून लेकरांसाठी थंड घेतलं होतं प्यायला, ते त्यांना दिलंय. आणि समोर बघताय तुम्ही ते हेच मंदिर. मित्रांनो फायनली आपण इथं मंदिराच्या जवळ येऊन पोहोचलेलो आहे. तुम्ही बघताय पाठीमागे मंदिर आहे. तर चला जाणून घेऊया आपण संपूर्ण इतिहास. मित्रांनो तुम्ही मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला हे संपूर्ण मंदिर हे हेमाडपंथी स्वरूपाचं दिसण्यात येईल. त्यासोबतच मंदिराच्या संपूर्ण खांबावरती आणि भिंतीवरती एकदम बारकाईने नक्षीकाम तुम्हाला कोरलेलं तिथं दिसेल. तर मित्रांनो आतमध्ये मेन गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला दासराजांनी स्थापन केलेली पिंडाची, मल्लिकार्जुनेश्वराची पिंड तुम्हाला इथं पुढं पाहायला भेटेल. आणि ती जवळपास चबुतऱ्यापासून खाली 8 फूट खोलीमध्ये असल्यामुळे ह्या ज्या समोर तुम्हाला जे पायऱ्या दिसतात त्या पायऱ्या उतरून तुम्हाला खाली उतरावं लागतंय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल सगळं संपूर्ण हे मंदिर. मित्रांनो ह्या मंदिराची निर्मिती 1140 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण मंदिर मित्रांनो हे प्राचीन काळान असून त्याची हेमाडपंथी मंदिर म्हणून ओळख आहे. तर मित्रांनो या मंदिराची निर्मिती आणि या मंदिराचं नाव कसं पडलं, तर एक सतयुग काळामध्ये एक दास नावाचा राजा होता. त्या राजाने या मंदिरामध्ये एक माणिक नावाचं लिंग स्थापन केलं, म्हणून या मंदिराला माणिक म्हणजेच माणकेश्वर अर्थात महादेवाचं मंदिर असल्यामुळे परत त्याने कालांतरानं माणकेश्वर नावानं ह्या ठिकाणची ओळख निर्माण झाली. मित्रांनो संपूर्ण मंदिरावरती मित्रांनो 3000च्या वरती अशा शिल्प कोरलेले त्या मित्रांनो. आणि हे संपूर्ण शिल्प एकदम कोरीव काळ्या दगडाच्या पाषाणामध्ये हे संपूर्ण मंदिर आहे. मित्रांनो एकदम बारीक कलाकृतीमध्ये तुम्हाला सगळं संपूर्ण ही कलाकृती दिसेल. मित्रांनो या काळात आताच्या तंत्रज्ञाना काळात जेवढ्या गोष्टी तयार करता येणार नाहीत किंवा होणार नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ह्या कलाकुसर आणि ह्या मूर्त्या तुम्हाला इथं आल्यावर पाहायला भेटतील. मित्रांनो खरं सांगायचं झालं तर साधारणतः म्हणजे इथलं वैशिष्ट्य असं एक रहस्यमय गोष्ट की या काळामध्ये दैत्य लोकांनी एका रात्रीत म्हणजे दैत्यासूर नावाच्या राक्षसांनी ह्या ठिकाणी 7 प्रकारचे असे मंदिरं निर्माण केली. कालांतरानं त्यातले बाकीचे मंदिरं पडले ते, आणि हाच मंदिर फक्त म्हणजे तर ह्याच्यामध्ये राहिलेला असतं गावामध्ये. तरी मित्रांनो तुम्ही बघा आता ही जी मूर्ती तुम्हाला जी दिसते वरच्या कडेचं पूर्ण तोंड फुटलेलं आहे. त्या बाजूच्या मूर्तीचं पूर्ण पाय, हात, नाक अशा सगळ्या गोष्टी मित्रांनो तोडलेल्या आहेत त्या. तर आता हे कशामुळे झालंय, तर पाठीमागच्या काही काळामध्ये मित्रांनो इतिहास काळामध्ये ज्यावेळेस मुघल बादशाहांनी मराठ्याचा नाश करण्यासाठी आणि हिंदू धर्माला उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्लीवरून खाली इकडे मराठवाड्यामध्ये आक्रमण केलं. आणि त्यावेळेमध्ये काय झालं मित्रांनो, वरपासून खालीपर्यंत असतो जेवढे बी हिंदू धर्माची मंदिरं, देवस्थान किंवा काही ठिकाणचे असे म्हणजे वास्तुकला असतील त्या उद्ध्वस्त करण्याचं काम त्यांनी केलं, जेणेकरून हिंदू धर्माचं कुठं अस्तित्व त्यांना ठेवायचं नव्हतं. म्हणून मित्रांनो अशा मूर्त्यावरती त्यांनी धारदार शस्त्रांनी घात करून काय मूर्त्या तोडल्या जातात. म्हणजे तुम्हाला म्हणजे त्यांना म्हणजे
हे देव कोणता आहे किंवा कोणत्या देवाची मूर्ती आहे ही त्यांना म्हणजे आपल्या माणसाला कळू नये किंवा लवकर समजू नये म्हणून ह्या गोष्टी त्यांनी तोडून फोडून काढले त्या. तर मित्रांनो तुम्ही पूर्ण बघा की मित्रांनो एकदम कलाकुसर ही एकदम भारी द्या. तुम्ही आता ह्या मूर्तीवरती बघा एकदम जे अलंकार गळ्यातले जे अलंकार आहेत ते तुम्हाला जसं तसं कोरीवमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. ते समोर जे तुम्हाला दिसते ती पार्वतीची मूर्ती आहे आणि आहे ती विष्णूची मूर्ती आहे, शंकर महादेवाची. तुम्हाला ओळखू येईल तुम्हाला मित्रांनो. हातामध्ये त्रिशूल आहे आणि एकाला हात तोडलेला आहे मित्रांनो, म्हणजेच ही मूर्ती शंकराची मूर्ती आहे. आणि मित्रांनो अशा भरपूर मूर्त्या तुम्हाला इथे पाहायला नंतर भेटतील. इथं खाली अशा छोट्या छोट्या मूर्ती आहेत त्या कलाकृती. इथं तुम्हाला ही मूर्ती भेटेल. आता या देवीच्या हातामध्ये तुम्हाला नाग दिसेल, इथं नाग. आणि ह्या हातामध्ये तुम्हाला मानवाची कवटी भेटेल, म्हणजे जे कालिका चंडिका नावाची जी देवी होती त्या देवीची ह्या कलाकृती त्या काळामध्ये ह्याच्यावरती साकारण्यात आलेली आहे मित्रांनो. म्हणजे अशा असंख्य म्हणजे तुम्ही 33 कोटी देव लोक म्हणते चालेल. आणि ह्या मंदिरावरती 3000च्या वरती मी तुम्हाला मागा सांगितलं 3000च्या वरती ह्याच्यावरती अशा प्रकारच्या मूर्त्या अशा कोरलेल्या ह्या मंदिरावरती. तुम्ही कधी आला तिथं भूम तालुक्यामध्ये हे मंदिर आहे ते मानकेश्वराचं. आणि खरंच मित्रांनो हे मंदिर खूप बघण्यासारखं आहे आणि प्राचीन मंदिर आहे. तुम्ही आवश्यक एकदा येऊन भेट द्या. तर चला तुम्हाला आज मी तुमची सगळी माहिती देतो आणि सांगतो. मित्रांनो तुम्ही व्हिडिओ अजिबात कट करू नका. आणि हे जे तुम्हाला पुढे आल्यानंतर मित्रांनो त्या मंदिराच्याच डाव्या बाजूला इकडं हे तुम्हाला संपूर्ण मंदिर दिसतंय. हे मंदिर म्हणजेच माता पार्वती देवीचं. तरी मित्रांनो ह्या मंदिराची निर्मिती कशी झाली तर मित्रांनो ज्या वेळेस सांगण्यात येते की माता पार्वती आणि भगवान शंकर यांचं काही शाब्दिक वादविवाद निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस महादेव इथे येऊन थांबले त्यावेळेस पार्वतीनं पण त्यांच्याच बाजूला थांबायचा निर्णय घेतला आणि त्या इथंच डाव्या बाजूला सत्य घटना जाणून घेण्यासाठी म्हणून सटवाईच्या रूपात त्यांनी इथं प्रकट होऊन बाजूलाच सटवाईचं मंदिर म्हणजे सटवाई देवीची निर्मिती झाली. तर मित्रांनो तुम्ही इथंच म्हणून ह्या मंदिराची एक म्हणजे अशी ओळख झाली की शिव सटवाई, शिव आणि सटवाई या मानकेश्वर ठिकाणी बरीच लोक शिव सटवाईच्या नावाला म्हणजे मंदिराची ओळख अशी सांगण्यात येते मित्रांनो. चला मित्रांनो तुम्हाला पुढचा पण मी दाखवतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. तर मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला या अशा प्रकारे जवळजवळ एक 8 स्तंभ पाहायला भेटतील. याच्यावरती एकदम बारीक प्राचीन काळामध्ये नक्षीकाम करण्यात आलेलं आहे. तुम्हाला इथं दिसून येईल मित्रांनो एकदम असे म्हणजे अलंकार दागिना जसा एकदम सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला दाखवून घेतो त्या प्रकारचे ह्याच्यावरती कलाकुसर करण्यात आले. आतमध्ये पण तुम्ही इथं बघा बांगडी आकाराचा जो नक्षीकाम आहे ते पूर्ण तुम्हाला ह्याच्यावरती दिसून येईल मित्रांनो. मित्रांनो ह्या 8 खांबाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्यावरती सूर्यास्त काळामध्ये जर थाप मारली तर प्रत्येक 8 खांबावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा आवाज इथं ऐकूयला येतो. तर मित्रांनो या मंदिराची एक प्राचीन काळामध्ये निर्मिती झाल्यामुळं तुम्हाला सगळं संपूर्ण नक्षीकाम हे मला बारकाईनं पाहायला भेटत. आता पूर्ण ही काळ्या दगडाची शिळा आहे आणि त्या शिळामध्ये तुम्हाला असं पूर्ण असं आरपार बोट जाईल, आरपार बोट जाईल. आता हे किती एकदम 1 इंचाच्या पण आतल हे नक्षी कोरीव काम आहे. तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला असं आरपार बोट जाईल. तुम्ही माझं तुम्हाला नख दिसेल मित्रांनो, इथं पण दिसेल तुम्हाला एकदम कोरीव हे असं एकदम बांधकाम केलेलं आहे. हे जे चौकोन दिसतंय हे पूर्ण चौकट आहे, दशावतार पद्धतीची चौकट आहे. आणि ह्याच्यावर त्या काळ्या पाषाणात एकदम हाताने कलाकुसर करून एकदम कोरीव काम केलेलं आहे. मित्रांनो मंदिराच्या उजव्या बाजूला जर आला तुम्ही तर तुम्हाला अशी दगडामध्ये कोरलेली
मगराच्या तोंडीचे तुम्हाला इथे एक शिल्प भेटेल पाहायला. तर इथून पाणी वतलं तर आतमध्ये पिंडीपाशी जाऊन तिथं पडतंय आणि तिथून परत महादेवाला तिथं अभिषेक केला जातोय. मित्रांनो, तुम्हाला हे आजी मोठे मोठे दगडीचे तुम्हाला शिळा दिसते मित्रांनो. एकदम बारीक नक्षी काम कोरलेलं आहे. ह्या शिळा आहे त्या मित्रांनो. तुम्ही इथं बघा अशा नग्न अवस्थेत इथं पडलेले आहेत मित्रांनो. ज्या वेळेस 2 वेळा मुघलाची स्वारी इथं झाली मित्रांनो, त्यावेळेस म्हणजे ह्या नंदीच्या वरती मोठा असा चबुतरा होता आणि मोठा असं एक सभामंडप होतं. पण ते मुघल साम्राज्याने काय केलंय, उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय. म्हणून आज हे सगळं शिळा इथं पडले ते अशा दगड मोठे मोठे इकडे ह्या बाजूला ते आज नवीन अवस्थेत पडले ते मित्रांनो. तुम्ही बघा इथं मित्रांनो, कधी आलात तुम्ही तर आवश्यक एकदा येऊन इथं भेट द्या. कालांतराने मित्रांनी हे आमच्या संपूर्ण ज्या वास्तुकला आहे त्या हस्तकला आहे मित्रांनो. म्हणजे हत्तीच्या आकाराची हत्तीच्या मूर्ती आहेत टोटल. ह्या चबुतऱ्यावरती चारी बाजूला जी तुम्हाला ह्या दिसते ह्या संपूर्ण चारी बाजूला चबुतऱ्याला हस्तकलेच्या म्हणजे हत्तीच्या आकाराच्या मूर्त्या ह्याच्यावरती कोरण्यात आले ते मित्रांनो. एकदम एकदम प्राचीन आणि भारी मंदिर होतं मित्रांनो. तुम्ही बघा हे शिव मंदिर कसं दिसतंय तुम्हाला मित्रांनो. शिव सटवाई म्हणजे शिव सटवाई मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही कधी आलात तर नक्की या. परंड्यापासून एक 35 किलोमीटर आणि घोमपासून एक 7-10 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे मित्रांनो. एकदम प्राचीन मंदिर आहे. तर चला मित्रांनो, आपण तिकडे खाली एक नदी आहे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती सांगतो. मित्रांनो, पाणी एकदम थंड आहे. तर ही मित्रांनो, ही जी तुम्हाला अशी संपूर्ण नदी दिसते तिकडून वरतून पूर्वेकडून इकडे पश्चिमेला नदी वाहते मित्रांनो ही. तर मित्रांनो, ही नदी विश्वरूपा या नावानं ओळखली जाते मित्रांनो. वाशीच्या फिक्स मला ते ठिकाण माहिती नाही, पण वाशी तालुक्यातून हिचा उगम स्थान होतो आणि इकडे खाली जाऊन त्या मंदिरापर्यंत इथं शेवट होतो ह्या नदीचा. तर मित्रांनो, या नदीच्याच वरच्या टप्प्याला जे तुम्हाला हे शिखर दिसतंय हेच शिवसटवाईचं मंदिर आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला संपूर्ण कसा वाटला, ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आपल्या प्रदीप दादा या यूट्यूब ID ला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रदीप दादा फेसबुक पेजला पण फॉलो करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येतो मित्रांनो आणि अशीच नवीन नवीन ठिकाणची माहिती तुम्हाला आपण देतो मित्रांनो. तरी व्हिडिओबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि आपल्याला एक लाईक नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही आता माणकेश्वर आणि माणकेश्वर मंदिर परिसरातली सगळी माहिती तुम्हाला आता दिलेली आहे मी. आता आपल्याला भरपूर भुका लागल्या ते मित्रांनो. आपण काही अंतरावरती आलोय, 2-3 किलोमीटरवरती अंतरावरती. आणि मित्रांनो, तुम्ही इथलं वातावरण खरंच बघा, एकदम प्रसन्न आणि रम्य वातावरण, शांतता तर खूप भारी. अजिबात 20-25 एकरामध्ये कुठं तुम्हाला बांध बघायला भेटत नाही मित्रांनो. आणि बऱ्यापैकी पाऊस झालाय, त्यामुळं तुम्ही बघा इकडे पाठीमागं निसर्गरम्य वातावरण कसं आहे. छान सोयाबीन आलंय मित्रांनो. मित्रांनो, आमच्याकडे अजून उन्हाळाच मोडला नाही, त्यामुळे आमच्याकडे काय अजून पेरणी कशी झालीच नाही. इकडं मस्त प्रकारे पेरण्या झाल्यात. खाली तिकडं नदीकाठी ऊस आहेत, मोठं क्षेत्र बागायचं आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ कट करू नका अजिबात, कंटिन्यू व्हिडिओ चालू ठेवा. आता कोमल नवा चालू केलं बघा, पण शोनभू तोपर्यंत भूक लागल्यामुळं पाणी बिस्किट खायला लागले ते. तर कोमलनं चालू केलं, आता कोथिंबीर चिरायला लागलेले. मी पण तिला आता मदत करू लागणार आहे. आता आपल्याला पटकन उरकायचं आहे सगळं हे, आता भुका भरपूर लागले ते. चला व्हिडिओ कंटिन्यू ठेवा, असा कट करू नका अजिबात. बटाट्यात चिरायचे हा ना तू. मित्रांनो, आता हे आपली भाताला फोडणी देऊन झालेले आहे. पाणी पण उकळायला लागले आणि बिर्याणीचं मोठं तांदूळ आहे, तर आपण स्वच्छ धुवून घेऊन त्यात टाकायचं आणि लास्टला सोयाबीन टाकायचं. मस्त आपला व्हेज मसाला भात तयार. टाक स्वच्छ धुतलेला तांदूळ आपण हे उकळत्या पाण्यात टाकू.
आता आपल्याला झाकून ठेवूया, लवकर शिजून निघते. मित्रांनो आता आपला राईस बऱ्यापैकी शिजत आलाय. तिचे अजून सुटसुटीत होण्यासाठी आपण ही लिंबू पिळून त्याच्यावर. तर मित्रांनो फायनली आपली व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे. या खायला. शंभू पण या चला. बघा वास तर एकदम छान यायला लागलाय. बघू आता आपण खाऊ कसं आहे. तर मित्रांनो कशी झाली बिर्याणी? एकच नंबर बिर्याणी झाली. नाद खोळा. तुम्ही पण कधी घराच्या बाहेर पडला तर असाच प्रोग्राम करायचा. चला. गरमागरम आणि एकदम प्रसन्न शांत वातावरण, निसर्गरम्य वातावरणात. कोणाचं तकतक नाही, गोंधळ नाही, कालवा नाही, काय नाही काय नाही. पप्पा कावळा आला खायला. आलं होईल होईल का आपलं पूर्वज आहे ते. तुम्ही तसे राहायला तुम्हीच मजा करता काय ना, आम्हाला सोडून त्यांना बी ठेवू आपण भात. पप्पा आपल्या आजोबा मारल्यावर केवढी कावळा आहे. आपला आजोबाच असते ना ती दादा. आजोबाला लय नाद होतं फिरायचं आपल्यासोबत. आता आजोबांनी पुतीतलं आपण काय करतोय. मित्रांनो आज खऱ्या अर्थाने मला माझ्या वडिलाची आणि शंभूला त्यांच्या आजोबाची आठवण आलती. आजोबा कायम सोबत असले आपल्या. मित्रांनो तरी सगळ्यांचं पोटभर जेवण करून सुद्धा आमचा थोडा मसाले राईस शिल्लक राहतोय. आता आम्हाला चिंता पडली आता ह्या राईसचं करायचं काय. बघूया कोण आलं भेटलं तरी आपण 100% त्यांना खायला देऊया, नाहीतर मग घराकडे घेऊन जाऊया. नमस्कार मित्रांनो, आपलं झालं आता सगळं. आपण निघायच्या मार्गात आहे. आपला थोडा राईस राहिला होता आणि ते टाकून देणं म्हणजे लय मोठं पाप आहे. मग अन्न ही परब्रह्म असतंय. मग हे आजोबा इथं त्यांच्या शेताजवळ इथं म्हणजे गुरं राखते ते. त्यांना म्हटलं तुम्ही मसाला राईस खाताय का? आजोबा चांगला झाला का हो? मित्रांनो तुम्ही पण कधी बाहेर आलात तर हॉटेलच्या भानगडीत पुढे जाऊ नका. हाताने खायचं आणि मजा करायची. चला आपलं बऱ्यापैकी झालंय. आता आपण निघायच्या मार्गाला आहे. मित्रांनो यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की मला माझ्या वडिलाची आठवण यायला लागली. असं वाटायला लागलेत की ते माझ्या आता कायम सोबतच आहेत. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि संपूर्ण ब्लॉग जर आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार.